नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापिका रंजना गावित, विषय राज्यशास्त्र. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की भारत हे लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाही राष्ट्र असल्या कारणामुळे भारतात संविधानात्मक काही गोष्टी, तरतुदी किंवा अनेक प्रकारचे परिशिष्टांमध्ये नमूद केलेल्या गोष्टी प्रत्येकाला समानता, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता किंवा समता, बंधुता, स्वातंत्र्यता या सगळ्या गोष्टी बहाल केलेल्या आपल्याला दिसून येतात. मग या राज्यशास्त्रामध्ये आपल्याला अशाच काही उपघटकांचा अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. विद्यार्थ्यांनो, लोकशाही समाजरचनेमध्ये वैचारिक विविधता असते. ही विविधता सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक वैविध्यांमुळे येते. भारतातील स्थिती, जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव, भाषिक आणि वांशिक विविधता यांमुळे अधिक गुंतागुंतीची झाली आहे. शेतकरी असंतोष, कामगार आणि विद्यार्थी आंदोलने, जातीय दंगली आणि जातीय हिंसाचार यांमुळे उद्भवलेला विक्षोभ भारताने अनेकदा अनुभवला आहे. सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतील कमतरता ही सार्वजनिक अराजकताची प्रमुख कारणे आपल्याला सांगता येणार. म्हणजे विविधतामध्ये एकता टिकवीत असताना अनेक प्रकारच्या अडचणी किंवा अनेक प्रकारचे अडथळे याच्यामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थ्यांनो, राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना आहेत. त्या आपण इयत्ता 11वी मध्ये अभ्यासलो आहोत. त्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची आपण फेर उजळणी करणार आहोत. तर राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य नेमकं काय आहे या संकल्पना अगोदर आपण बघून घेऊ. राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे. या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात. स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असलेला हा एक समुदाय स्वतःचे वेगळेपण स्थापित करू इच्छितो. संस्कृती, वंश तसेच धर्म, भाषा, इतिहास यातील साधर्म्यांमुळे या समुदायात एकीची भावना निर्माण होत असते. म्हणजे भारतामध्ये किंवा राष्ट्रामध्ये जे व्यक्ती राहतात, लोक राहतात, त्यांच्यात असणारे अनेक प्रकारचे जातीय भेद असेल, धर्म असेल, वांशिक असेल, हे सगळे अनेक असून सुद्धा एकोपा टिकून ठेवण्याची भावना यांच्यामध्येही निर्माण केली जात असते आणि त्याच्यामुळे एक राष्ट्र या ठिकाणी निर्माण होत असतो. तसेच राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. त्यांच्या स्वतःच्या आणि अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. बघा विद्यार्थ्यांनो, राष्ट्रवाद ही एक राजकीय अस्मिता आहे, परंतु त्या राष्ट्रामध्ये असणारे अनेक प्रकारचे वंशाचे लोक, अनेक प्रकारचे धर्माचे, जातीचे, भाषाचे लोक एका समुदायामध्ये एकोप्याने, गुण्यागोविंदाने राहण्याची त्यांच्यामध्ये प्रबळ भावना निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मी या राष्ट्राचा आहे, हे राष्ट्र माझं आहे, ही भावना त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुजवणूक झालेली दिसून येते. त्यालाच राष्ट्रवाद असे म्हटलं जातं. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, तेव्हा ती स्वयंनिर्णयाची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. राष्ट्राच्या राज्यात रूपांतर कधी होते? राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांची आवश्यकता असते. म्हणजे राष्ट्रामध्ये राज्याची निर्मिती करायची असेल तर त्याच्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था किंवा स्वतंत्र शासन व्यवस्था आणि पेसिफिक असा भूप्रदेश आणि त्याच्यात असणारी लोकसंख्या, हे या सगळ्या घटकांच्या याच्यामध्ये आवश्यकता असते. तरच त्या ठिकाणी एक राज्य म्हणून त्या ठिकाणी उदयास येते.
तर राज्यांमधील किंवा राज्यामधील लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते, परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. जगातील अनेक देश बहुवांशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मता असाध्य करण्याची आहे. राज्य म्हटलं तर विद्यार्थ्यांनो, राज्यामध्ये सुद्धा वांशिक किंवा वंश, धर्म, भाषा असणारे किंवा अनेक प्रकारचे वंश, धर्म, भाषा असणारे लोक राहतात आणि त्यांच्यामध्ये एक वेगळी उणीव किंवा वेगळी जाणीव असते. हे माझं राज्य आहे या प्रकारची एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. परंतु अनेक प्रकारच्या राज्यांनी एक देश निर्माण होत असतो. त्यावेळेला त्या ठिकाणी बहुवांशिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक जरी असले तरी त्या ठिकाणी ऐक्य, एकता अशी या प्रकारच्या काही गोष्टी असतात. त्या टिकवण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि ही समस्या एक राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणण्याची असू शकते. म्हणून त्याच्यातून साध्य करण्यासाठी किंवा त्याच्यातून ते समस्याची किंवा जी अडचण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करणे गरजेचं आहे. तसेच पुढील घटक आहे विद्यार्थ्यांनो, यामध्ये राज्याची भूमिका कोणती? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांसारखी मूल्ये तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यासारखी उद्दिष्टे राज्याची भूमिका स्पष्ट करतात. ही भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. म्हणजे राष्ट्रवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, लोकशाही असेल, हे मूल्य आहे आणि ते मूल्य समाज परिवर्तनासाठी एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या खालील मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यातील एक क्रमांक आहे शांतता आणि सुव्यवस्था. याच्यात राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. या कार्याला राष्ट्र उभारणीचे कार्य असे संबोधले जाते. राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकवणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे यात राज्याची प्रमुख भूमिका असते. तर दुसरं आहे आर्थिक प्रगती. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे या ठिकाणी असते. म्हणजे त्यासाठी काय होतं, देशाचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी आर्थिक प्रगती आहे ती होणे गरजेचं आहे. तसे तिसरं आहे राष्ट्र उभारणी. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. बघा विद्यार्थ्यांनो, राष्ट्र उभारणी करायची असेल तर राज्यामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे, त्याच्यात एकोपा टिकून राहणे गरजेचं आहे. तरच या ठिकाणी राष्ट्र उभारणी होऊ शकते, अन्यथा होऊ शकणार नाही. मग त्याच्यात धर्म असेल, जात असेल, वंश असेल किंवा कोणताही घटक असेल त्याच्यामध्ये भेदभाव होता कामा नाही, तरच या ठिकाणी राष्ट्र उभारणी ही होऊ शकते. चौथा आहे शासन. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमधील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. एखाद्या राष्ट्राचा किंवा राष्ट्रामध्ये एकत्मता टिकवायची असेल तर त्या ठिकाणी असणारे जे शासन आहे ते शासन आणि त्या ठिकाणी राहणारे व्यक्ती किंवा जो समाज आहे त्या समाजांमध्ये किंवा त्या दोघांमध्ये संबंध असणे गरजेचं आहे. तरच या ठिकाणी लोकशाहीकरण होऊ शकतं, शासन सुव्यवस्थित होऊ शकतं आणि राष्ट्रामध्ये एकत्मता ही टिकू शकते. आणि नंतरच त्या ठिकाणी राष्ट्राचं त्या ठिकाणी कोणतीही अनेक प्रकारचे अडथळे असेल, अनेक प्रकारच्या समस्या असेल त्या सोडवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय या ठिकाणी योजले जाऊ शकतात. पाचवा आहे लोककन्या.
लोककल्याण, सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी असते. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्या जर देशाचा विचार केला तर हे एक राष्ट्र आहे. राष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे राज्य आहे हे आपल्याला माहिती आहे आणि या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे मागासलेला एरिया आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रगती झालेला एरिया आहे, परंतु ज्या ठिकाणी मागासलेल्या अवस्थामध्ये आजतागायत लोक राहतात त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे. म्हणजे त्यांचा सुद्धा विकास घडवून आणणे आणि जी एक मोठी दरी निर्माण झालेली आहे मागासलेपणा आणि नंतर प्रगतपणा याच्यामध्ये ती दरी भरून काढणे गरजेचं आहे. तरच या ठिकाणी लोककल्याणाच्या साहाय्याने राष्ट्र एक होऊ शकतं आणि राज्याचा विकास होऊ शकतं, अन्यथा या ठिकाणी होऊ शकणार नाही. तसेच राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे. देशाची एक समान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांमध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करणे महत्त्वाचे असते. ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक व आर्थिक स्वरूपाची असू शकते, परंतु तरीही एक राष्ट्रीय ओळख असणे गरजेचे असते किंवा राष्ट्रवाद म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रवाद असू शकतो. अशी एक ओळख निर्माण होण्यासाठी राष्ट्रवाद राष्ट्रीयतेचा पुरस्कार करतो. आपापसातील राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटांची ओळख पुसून टाकत नाही. ती एक संध समाज निर्माण करण्याचाही प्रयत्न करत नाही, तर ती एक फक्त गटांच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे तेव्हा ती राष्ट्रीय ओळख असते. तेव्हा मराठी, तामिळ, पंजाबी, हिंदू, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन या दुय्यम ओळखी पुसून टाकल्या जात नाहीत, परंतु त्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा गौण ठरतात. अमेरिकेत या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा असे म्हणतात. प्रादेशिक, वांशिक, धार्मिक, भाषिक विविधता राष्ट्र मान्य करते आणि त्याचबरोबर एकीची भावना जतन करते, दृढ आणि बळकट करते. हेच राष्ट्रीय एकात्मता या कल्पनेचे सार आहे. म्हणजेच राष्ट्रामध्ये जर सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, समानता, बंधुता, स्वातंत्र्य हे सगळे घटक संविधानात्मक असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही धर्माचा असेल, जातीचा असेल किंवा कोणत्याही वंशिकचा असेल, कोणत्याही प्रदेशाचा असेल आणि ते टिकून ठेवण्यासाठी मी माझ्या देशाचा आहे आणि देश माझ्यासाठी ही भावना त्याच्यामध्ये बळकट असणे, दृढ असणे गरजेचं आहे आणि ही भावना त्यांच्यामध्ये जतन करणे गरजेचं आहे. तरच एकात्मता ही या ठिकाणी स्थापन होऊ शकते. तसेच पुढचा घटक आहे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य खालीलप्रमाणे भूमिका बजावते. राज्य या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता आहे ती या ठिकाणी साधण्यासाठी राज्य आपापल्या पद्धतीने अनेक प्रकारच्या भूमिका या ठिकाणी अंमलबजावणी करते. त्या खालीलप्रमाणे आहे. सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे, लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक गटांवर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणे, तसेच राज्य आणि जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणणे, जेणेकरून लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घेता येणे, तसेच सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्य या ठिकाणी विकसित करणे हे या ठिकाणी केले जात असतं. तसे विद्यार्थ्यांनो, नागरिक ज्यावेळी समाज मूल्ये आणि प्राधान्यक्रम जपतात आणि परस्परांशी संवाद साधतात त्यावेळी राष्ट्र एकसंध राहते. नागरिकांमध्ये एकी आणि त्यांची कायदा व सुव्यवस्थेप्रतीची निष्ठा राष्ट्राला बळकट करते. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकजिनसीपणा नव्हे. राष्ट्रीय एकता समुदायाचे समर्थन करते आणि त्यांच्यातील विविधता सन्मान करते.
परस्परांची मूल्य, अनुभव व भौगोलिक सहसंबंध यांचा आदर करते. ही एक प्रकारची वांशिक, भाषिक आणि धार्मिक सहिष्णुता आहे. समाजातील शांततेसाठी टाकलेले हे एक पाऊल आहे. एका सुसंवादी आणि क्रियाशील समाजासाठी राष्ट्रीय एकता अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक स्थैर्य उभारणीसाठी हातभार लावता येत असतात. म्हणजे या अनेक घटकांच्या सहाय्याने, अनेक मूल्य, अनेक प्रकारचे गाभाभूत घटकांच्या सहाय्याने व्यक्तींमध्ये, समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये हे जर मूल्य आणि अनेक प्रकारचे ज्या गोष्टी आहेत त्या रुजवल्या गेल्या तर या पद्धतीने राष्ट्रीय मूल्य किंवा राष्ट्रीय एकात्मता आहे ते टिकून राहते आणि राष्ट्र उभारणीसाठी हातभार हा लागत असतो. तर विद्यार्थ्यांनो, आपण या युनिटमध्ये इथपर्यंत थांबू. धन्यवाद.